सर्व स्वामी सेवेकरांना श्री स्वामी समर्थ. तर तुमचं प्रिय LIC चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. 22 ऑक्टोबर 2025 रोजी दिवाळी आहे आणि दिवाळीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. तुम्हाला ही दिवाळी आनंदाची, उत्साहाची आणि भरभराटीची जाओ ही स्वामीचरणी प्रार्थना. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दिवाळी दिवशी आपल्याला एक उपाय करायचा आहे दिव्याचा. हा उपाय खूप महत्त्वपूर्ण उपाय आहे आणि प्रत्येकानं दिवाळी दिवशी, लक्ष्मी पूजन दिवशी हा उपाय तुम्ही सहजरित्या आपल्या घरामध्ये करू शकता. तर हा उपाय कोणता आहे? तर आपल्याला एका दिव्याचा उपाय करायचा आहे. तुम्हाला सर्वांना माहिती आहे की दिवाळीमध्ये आपण दिव्यांची रास करतो. आपल्या पूर्ण दारभर, अंगणभर आपण दिव्यांची सजावट करतो. पूर्ण अंगणभर आपण दिवा प्रज्वलित करतो, दिव्यांच्या पंथी लावत असतो आणि अशा पद्धतीने आपण सर्वजण दिवाळी साजरी करतो. दिवाळीचा आणि दिव्यांचा हा खूप जवळचा असा संबंध आहे. त्यासाठीच आपल्याला दिवाळी दिवशी, लक्ष्मीपूजन दिवशी तुम्ही हा उपाय नक्कीच करा. तर उपाय कोणता आहे, हा उपाय का करायचा आहे, ह्याविषयी सुद्धा तुम्हाला मी ह्या व्हिडिओमध्ये पूर्ण अशी माहिती देणार आहे. तर तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि नक्की सबस्क्राईब करा. चला आता व्हिडिओला सुरुवात करूया. तर दिवाळी दिवशी आपल्याला एक दिवा लावून आपल्याला हा सोपा उपाय आपल्या घरामध्ये करायचा आहे. तर तुम्ही हा उपाय दिवाळी दिवशी करू शकता किंवा दुसऱ्या दिवशी जे लक्ष्मीपूजन आहे त्या दिवशी सुद्धा हा उपाय सहजरित्या करू शकता. तर हा उपाय का करायचा आहे? तर बघा, हा दिवा आपल्याला का लावायचा? तर हा दिवा आपल्याला कुबेरासाठी लावायचा आहे. कारण आपल्या घरामध्ये संपत्ती यावी, आपल्या घरामध्ये लक्ष्मी यावी आणि आपण जे पण काम करतो त्या कामातून आपल्याला जे पण उत्पन्न मिळतं, जे पण पैसा मिळतो त्या पैशामध्ये आपल्याला यश व्हावं, आपल्या उत्पन्नात वाढ व्हावी. जे पण काम करतो, जो पण व्यवसाय करत असतो त्यामध्ये आपल्याला यश यावं, आपल्या घरामध्ये निरंतर लक्ष्मी वास करावी, आपल्याला प्रत्येक कामामध्ये बरकत यावी आणि आपण जे पण हाती घेतलेलं काम असतं त्या कामामध्ये आपल्याला यश मिळावं. आपण जर एखाद्या ठिकाणी नोकरी करत असोल तर त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला यश मिळावं. आपण जे पण काम प्रामाणिकपणे करतो त्यामध्ये आपल्याला जास्त प्रमाणात उत्पन्नात वाढ व्हावी, यासाठी आपल्याला हा एक दिवा आपल्या घरामध्ये, दिव्याचा उपाय दिवाळी दिवशी आणि लक्ष्मीपूजन दिवशी करायचा आहे. किंवा तुम्ही जर तुमचं जर इच्छा आहे की तुमचं एखादं घर व्हावं किंवा तुम्हाला एखाद्या ठिकाणी जॉब लागावा, नोकरी लागावी मनासारखी, त्यासाठी सुद्धा तुम्ही हा दिव्याचा उपाय करू शकता. किंवा तुमच्या आयुष्यामध्ये खूप असे प्रॉब्लेम आहे, आर्थिक संकट आहे आणि त्यातून तुम्हाला मार्गच मिळत नाही. म्हणजे काय, तर आपल्याला पैशाचे खूप प्रॉब्लेम असतात आपल्या लाईफमध्ये. एखादी नोकरी असेल तर त्या नोकरीमध्ये आपल्याला धनलाभ होतो, म्हणजेच त्या नोकरीमध्ये सुद्धा आपल्याला यश येते. आपण जो पण हाती घेतलेलं जे काम असतं त्या प्रत्येक कामामध्ये आपल्याला यश येते. किंवा तुमची जर एखादी इच्छा असेल की तुमचं जर एखादं, तुम्ही खूप दिवस झालं त्या गोष्टीसाठी प्रयत्न करता पण त्यात तुम्हाला यशच येत नाही, तर हा दिवा लावून तुम्हाला ती इच्छा सुद्धा बोलायची आहे, त्यामुळे तुमची ती इच्छा सुद्धा नक्कीच पूर्ण होईल. किंवा आपण जर घरामध्ये आणलेला, बघा, आपण काही वेळेला काय होतं तर आपण कष्ट करतो आणि तो कमावलेला पैसा असतो आणि तो पैसा आपल्या घरामध्ये पुरवठीच येत नाही. जसा पैसा येतो तसा आपण थोड्या का गोष्टी विकत आणतो बाजारातून वगैरे, मार्केटमधून, तर तो पैसा जसा येतो तसा संपून जातो. पैसा आपल्या घरामध्ये टिकत नाही. तर त्यासाठी सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता. जी पण व्यक्ती, म्हणजे आता समजा आपल्या घरामध्ये जर एखादी सुवासिनी महिला आहे आणि ती आपल्या कुटुंबातील व्यक्तींसाठी हा उपाय करत असेल तर ती सुद्धा उपाय नक्कीच दिव्याचा करू शकते. दिव्यांची दिवाळी असते, ह्यासाठी आपल्याला ह्या दिवशी दिव्यांना खूप महत्त्व आहे आणि आपण एका पंथीचा आपल्याला उपाय घरामध्ये करायचा. यासाठी प्रत्येक सुवासिनी महिलेनं आपल्या कुटुंबातील व्यक्तींसाठी हा उपाय आपल्या घरामध्ये एका दिव्याचा, एका पंथीचा नक्कीच करा. तुम्हाला सर्वांना माहिती आहे की दिवाळी म्हटल्यानंतर किती महत्त्वाचा सण आणि ह्या दिवसांमध्ये आपण दिव्यांना खूप महत्त्व दिलेलं आहे. बघा, तुम्ही दिवाळीमध्ये आपण आपल्या घराच्या बाहेरचं अंगण खूप सुशोभित करतो, आपलं प्रवेशद्वार सुशोभित का करतो? कारण त्यावेळेला आपल्या घरामध्ये लक्ष्मी प्रवेश करणार असते. लक्ष्मी आपल्या घरामध्ये दररोज तिन्ही वेळेला प्रवेश करत असते. पण आपलं जर प्रवेशद्वार सुशोभित असेल तर ह्या दिवाळीच्या सणांमध्ये सुद्धा लक्ष्मी आपल्या घरामध्ये निरंतर वास करते. लक्ष्मीचा आपल्या घरामध्ये वास राहतो आणि आपल्या घरामध्ये बरकत येते, आपल्या घरामध्ये भरभराटी येते आणि लक्ष्मी आपल्या घरामध्ये कालांतरापर्यंत टिकून राहते. तर ह्यासाठी आपण बघा, दिवाळीमध्ये आपल्या बाहेर आकाशकंदील किंवा लाईटिंगचं तुम्ही माळा वगैरे आपण लावतो, आपले प्रवेशद्वार आपण खूप सुशोभित करतो. कारण ह्या दिवसांमध्ये लक्ष्मीपूजन हे खूप मोठ्या प्रमाणात आणि उत्साहानं आपण साजरा करतो. दिवाळी ह्या सणामध्ये सर्वात महत्त्वाचा मान जर असेल तर तो लक्ष्मीपूजनला आहे. तर हा दिवा आपल्याला दिवाळी दिवशी आणि लक्ष्मीपूजन दिवशी संध्याकाळी 6-7:30च्या दरम्यान लावायचा आहे. आपल्या देवघरामध्ये दिवा लावायचा, अगरबत्ती, धूप आरती, घंटानाद करायचा आणि त्यानंतर एक आपल्याला पंथी घ्यायची. तुम्ही 6:30 वाजता घेऊ शकता किंवा 7च्या दरम्यान जरी घेतली तरी चालेल. एक पंथी घ्यायची. ह्या पंथीमध्ये आपल्या घरामध्ये जर शुद्ध गाईचं तूप असेल तर ते तूप घ्या. तूप जर तुमच्या घरामध्ये नसेल तर तुम्ही मोहरीचं तेल घेऊ शकता
किंवा घरामध्ये जे तेल अवेलेबल आहे ते तेल घेतलं तरी चालेल. पंती घ्यायची, त्याच्यामध्ये 2 वातींची 1 वात करायची. दिवा कुबेराच्या नावानं आपल्याला हा दिवा प्रज्वलित करायचा असतो. दिवा आपल्या घरामध्ये प्रज्वलित करायचा म्हणजे दिवा लावून घ्यायचा, दिव्याला नमस्कार करायचा, दिव्याला हळदी कुंकू लावायचं, दिव्याला अक्षदा व्हायचं, दिव्याला एखादं फूल व्हायचं, दिव्याला नमस्कार करायचा. आणि हा दिवा फक्त तुम्हाला फरशीवर नाही ठेवायचा, एखाद्या प्लेटमध्ये दिवा ठेवून घ्या. तर आता हा दिवा ठेवायचा कुठं, कोणत्या दिशेला ठेवायचा, तर हा दिवा आपल्याला उत्तर दिशेला ठेवायचा. उत्तर दिशा ही धनाची देवता कुबेर ह्यांची दिशा आहे आणि कुबेरासाठी म्हणजे भगवान कुबेरांसाठी आपण हा दिवा प्रज्वलित करत असतो. कारण आपल्या घरामध्ये लक्ष्मी वास करावी, आपल्या घरामध्ये भरभराटी यावी, यासाठी आपण हा उपाय केलेला आहे. तर तुम्हाला हा दिवा घरात ठेवायचा. तुम्ही तुमच्या घराच्या एखाद्या देवघराच्या शेजारी सुद्धा ठेवू शकता किंवा तुम्ही तुमच्या किचनमध्ये ठेवू शकता, हॉलमध्ये ठेवू शकता. फक्त अशा जागेला ठेवा की ती जागा पवित्र असेल. आणि दिव्याची जी ज्योत आहे, दिव्याची जी वात आहे ती तुम्हाला उत्तर दिशेलाच करायची आहे, हे लक्षात ठेवा. मग तुमचं जर देवघर असेल, त्या देवघराच्या साईडला जर एखाद्या ठिकाणी जर जागा असेल तर तुम्ही तिथं ठेवा. वात ही तुम्हाला उत्तर दिशेला झाली पाहिजे फक्त दिव्याची. किंवा किचनमध्ये जर जागा असेल तर किचनमध्ये ठेवा. वात ही तुम्हाला उत्तर दिशेला करायची, त्याची ज्योत जी असते ना ती आपल्याला उत्तर दिशेला करायचं आहे. हॉलमध्ये ठेवला तरी सुद्धा चालेल, फक्त ज्योत उत्तर दिशेला व्हायला पाहिजे. एवढ्या 2 महत्त्वपूर्ण गोष्टी आहेत त्या तुम्ही लक्षात ठेवून हा उपाय करा. तुमची जी पण समस्या असेल, तुम्हाला जो पण प्रॉब्लेम असेल, तुम्हाला जी पण तुमची चांगली इच्छा असेल, ती इच्छा स्वामी महाराज कुबेरा धनाची देवता कुबेर हे नक्कीच पूर्ण करतील. आणि दिवाळी सणामध्ये आपण जे पण उपाय करतो ते उपाय नक्कीच लाभदायक असतात. तुम्ही हा उपाय तुमच्या घरामध्ये नक्की करून करायचा आहे. उपाय करण्यासाठी जास्त खर्च नाही, अगदी छोटासा उपाय आहे. प्रत्येक सुवासिनी महिलेनं आपल्या घरातल्या प्रत्येकाच्या यशासाठी, कल्याणासाठी हा उपाय नक्कीच घरामध्ये करा. उपाय करत असताना फक्त आपल्याला महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवून उपाय करायचा आहे. तुम्हाला अनुभव नक्कीच येईल. तर महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला कळल्या, सांगितल्या मी, कारण दिवा हा आपल्याला घरातच ठेवायचा आहे. फक्त आपल्याला दिव्याची वात जी ज्योत आहे ती उत्तर दिशेला करायची आहे. करा. व्हिडिओमध्ये ज्या आपण गोष्टी सांगितल्या त्या काळजीपूर्वक लक्षात ठेवून उपाय करा. स्वामी महाराज तुम्हाला नक्कीच अनुभव देतील. धनाची देवता कुबेर हे नक्कीच तुमच्या घरामध्ये भरभराटी येईल. आणि तुम्हाला पुन्हा एकदा दिवाळीच्या आणि लक्ष्मी पूजनाच्या खूप खूप शुभेच्छा. तुम्हाला सर्वांना ही दिवाळी खूप सुख समृद्धीची जाओ हीच आपल्या स्वामीचरणी प्रार्थना. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, नक्की सबस्क्राईब करा. भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. पण सर्व स्वामी सेवेकरांना श्री स्वामी समर्थ.